कधी कुठे जायचं हे महत्त्वाचं नसतं, तर कोणासोबत जायचं हे महत्त्वाचं असतं. आज मी आणि माझी वाईफ निघालोय निसर्गाच्या कुशीत हरिहर किल्ल्याच्या सफारीला. घर मागे सोडले की हळूहळू वातावरण बदलायला लागतं. आजूबाजूला हिरवेगार डोंगर, थंड हवा आणि रस्त्यावरचा हा शांत प्रवास. खरंच बाईकवरच्या अशा छोट्या छोट्या राईड्सना वेगळीच मजा असते. आपली व्यक्ती असेल तर हा प्रवास अजूनच सुंदर होतो. शेवटी तो दिसला, हरिहर किल्ला. पहिल्यांदा पाहिल्यावर जाणवतं की हा गड साधा नाही. कातळातून उभा राहिलेला हा डोंगर आणि त्याच्या त्या प्रसिद्ध कातळ पायऱ्या पुढची चढाई किती भन्नाट असणार आहे याची जाणीव करून देतात. हर्षगड असे म्हटले जाते. समुद्रसपाटीपासून हा गड जवळपास 3676 फूट उंच आहे. आता या गडाची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथल्या या काळात कोरलेल्या पायऱ्या. जवळपास 80 अंशाच्या या पायऱ्या बघितल्यावरच अंगावर काटा येतो. पण खरं सांगायचं तर या पायऱ्या चढताना थोडा थकवा येतो, थोडी भीतीही वाटते. पण पोहोचल्यावर जो नजारा दिसतो ना, तो बघितल्यावर सगळा थकवा दूरच होऊन जातो. हा खूप जुना आणि ऐतिहासिक गड आहे. पूर्वी हा गड निजामशहाच्या ताब्यात होता आणि 1636 मध्ये शहाजीराजांनी त्र्यंबकगडासोबतच हा गडही जिंकला. म्हणजे आपण ज्या पायऱ्यावरून आता चालतोय ना, त्याच जागेवरून कित्येक वर्षापूर्वी लोकांची ये-जा होत असेल. हा विचार केला तर भारी वाटतं ना. तलाव, पाण्याच्या त्या काळातल्या टाक्या, हनुमान मंदिर आणि महादेवाची पिंडही पाहायला मिळते. आणि चारही बाजूंनी दिसणारा हा निसर्ग, डोंगरदऱ्या, मोकळं आकाश आणि हा गार वारा. निसर्ग अनुभवून आम्ही निघालो आहे परतीच्या वाटेला आणि परतीच्या वाटेतच तुम्हाला जवळच एक सुंदर असा व्ह्यू पॉईंट लागेल. एकदम उंच, सर्वीकडून सुंदर निसर्ग तुम्हाला दिसेल तिथे. पहाडच पहाड, असं एकदम थंडगार हवा तुम्हाला फील होईल तिथे. पुढे गेले की तुम्हाला एक धबधबा लागेल, त्याचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.